एक 40 वर्षीय महिला आपल्या 2 तरुण मुलींसोबत आणि पतीसोबत राहत असायची. त्या महिलेचा पती मेहनत मजुरी करत असायचा. मात्र कुटुंबाची पोटाची खळगी चांगल्या प्रकारे भरत नव्हती. ही महिला विचार करू लागते की मी देखील काहीतरी काम केलं पाहिजे. त्यानंतर ही एका कंपनीमध्ये काम करू लागते. आता तिचा पती देखील दुसऱ्या ठिकाणी काम करत असायचा. मात्र या कंपनीत काम करायला लागल्यापासून ही वेगवेगळ्या पुरुषांच्या संपर्कात येऊ लागली. त्यानंतर पुढे चालून याच महिलेसोबत असं काहीतरी घडलं जे आज सोशल मीडियावरती व्हायरल झालं आहे. अखेर ही महिला कोणत्या लेवलची होती, काय काय करत होती, शेवट कसा झाला, संपूर्ण घटना मी आपल्याला सांगणार आहे. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते नाशिक जिल्ह्यातून. नाशिकमधील मालेगाव परिसरात संतोष तापकीर. संतोषचे वय आजच्या डेटला 42 वर्ष आहे. संतोषला एक बायको असते जिचं नाव असतं वर्षा. वर्षा दिसायला अतिशय सुंदर असते. 40 वय असून देखील ही वर्षा अगदी 30 ते 32 वयातील महिलेप्रमाणे दिसत असायची आणि त्यामुळे या वर्षाकडे वेगवेगळ्या पुरुषांच्या वाईट नजरा देखील असायच्या. साधी कोथिंबीर घ्यायला जरी बाहेर पडली तरी आजूबाजूचे रिकामे लोक तिला मागून बघून बसल्या बसल्याच गरम होत असायचे. या कुटुंबामध्ये 2 मुली असल्यामुळे तिच्या कुटुंबातील खर्च व्यवस्थितपणे भागत नव्हता. संतोष हा तर मेहनत मजुरी करत होता. मात्र ही वर्षा आता विचार करू लागते की मी देखील काहीतरी काम केलं पाहिजे. त्यानंतर ही संतोषला बोलते की आपल्या गावाशेजारीच काही अंतरावरती एक कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये मी काम करावं असं मला वाटतं आहे. तर संतोष बोलतो की ठीक आहे, मात्र इतक्या दूरवर तुला सोडण्यासाठी मी कसा येऊ शकतो? कारण मी देखील दुसऱ्या कामावरती गेलेलो असेल. वर्षा बोलते की काही हरकत नाही, मी रिक्षात बसून कंपनीमध्ये जात जाईन. संतोष बोलतो की ठीक आहे, तुला जर कंपनीत काम करण्यासाठी आवडत असेल तर तू करू शकतेस. आणि तेव्हापासून ही वर्षा आता त्या कंपनीमध्ये जाते आणि त्या कंपनीमध्ये काम करू लागते. सर्व काही ठीकठाक सुरू होऊन जातं. वर्षाला देखील आता त्या कंपनीमधून पैसे मिळू लागतात. इकडे संतोषला देखील मजुरीचे पैसे मिळत असायचे. तो जर कधी रिकामा असला तर तो वर्षाला घेण्यासाठी त्या कंपनीमध्ये जात असायचा आणि पुन्हा सोडण्यासाठी देखील जात असायचा. मात्र संतोष नियमितपणे वर्षाला सोडण्यासाठी जाऊ शकत नव्हता, कारण तो देखील कामामध्ये बिझी राहत असायचा. तर ही वर्षा हिची जेव्हा कधी सुट्टी होत असायची तेव्हा ती ऑटो रिक्षाच्या माध्यमातून येत असायची. तर कधी एखादी बाईक जर रस्त्यानं चालली तर तिला हात देत असायची, लिफ्ट मागत असायची आणि येऊन पोचत असायची. अशा प्रकारे दिवस जात होते. आता ही वर्षा ज्या कंपनीमध्ये काम करत होती, त्याच कंपनीमध्ये योगेश मापारे नावाचा एक तरुण देखील काम करत होता. आणि वर्षा नवीन असल्याकारणानं वर्षाला त्या कंपनीमधील सर्वच कामं व्यवस्थित जमत नसायची. त्यामुळे कंपनीच्या सुपरवायझरनं या योगेशला सांगितले होते की या वर्षाला तू थोडंसं शिकव. आणि हा योगेश या वर्षाला शिकवत असायचा. आता वर्षा आणि योगेश दोघांमध्ये चांगलं बोलणं चालणं होत असायचं. वर्षा योगेशला विचारते की तू कोठे राहतोस? तर हा योगेश सांगतो की मी तुमच्याच भागामध्ये राहतो. आता वर्षाच्या डोक्यामध्ये एक गोष्ट भिनू लागते. वर्षा विचार करते की मी तर कधी ऑटोनं जाते, कधी माझ्या पतीला घेण्यासाठी यावं लागतं. जर ह्यालाच थोडा गोड बोलून कचाट्यात घेतला तर तेवढेच यायचे जायचे रिक्षाचे 60 रुपये वाचतील. आता वर्षा योगेशला बोलते
की तू तिथे जातोस तर मला देखील घेऊन जात जा, कारण मी ऑटो रिक्षानं जात असते. योगेश बोलतो की ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. तसाही मी एकटा जातो, तर तुला देखील माझ्या बाईकवरती बसवून तुझ्या घरापर्यंत सोडत जाईन. आणि तेथून पुढे वर्षा आणि हा योगेश जशी त्या कंपनीची सुट्टी होत असायची, तसे दोघे घरापर्यंत त्या बाईकवरती जात असायचे आणि पुन्हा कंपनीमध्ये येत असायचे. वर्षानं तिच्या नवऱ्याला याबद्दल काहीच सांगितले नाही आणि त्याला पण स्वतःच्या कामामुळे काही जास्त लक्ष देता येत नव्हते. आता इकडे येता जाताना वर्षा आणि योगेशमध्ये इकडच्या तिकडच्या गप्पा होऊ लागल्या होत्या. एकदा येताना अचानक मध्ये गाडी आल्यानं त्यानं पुढचा ब्रेक दाबला, तर ही वर्षा मागून पुढे सरकली आणि तिचा एक बॉल हा योगेशच्या पाठीवर दाबला गेला. योगेशला तर करंटच बसला आणि काहीच झाले नाही अशा भावात दोघे पण गप्प काही न बोलता तिथून निघून गेले. आता इतक्या जोरात दाबला गेला, तरी पण ती काहीच बोलली नाही, म्हणजे तिला काहीच प्रॉब्लेम नाही, अशी योगेशची खात्री झाली. त्यानंतर त्यानं 2-3 दिवसांनी परत एकदा हा प्रकार केला आणि वर्षानं पण काही न बोलता त्याला जणू काही मूक संमती दिली. एकही खड्डा नसलेल्या त्या रोडवर आता सारखाच ब्रेक दाबला जात होता आणि मधल्यामध्ये वर्षाचा उजवा बॉल हा यांच्यामध्ये सँडविच बनत होता. असं करता करता दोघांमध्ये जी दुराव्याची दोरी होती ती आता संपत आली. थोड्या दिवसांनी तिनं त्याच्या मांडीवर पण हात ठेवायला सुरुवात केली आणि तो हात हळूहळू आत पण सरकत होता. एकदा तर तिच्या हाताला त्याचे कडक झालेले टोक लागले, तरी पण तिनं हात काढला नाही. योगेश हा गाडी चालवता चालवताच गरम होत होता. पेट्रोलच्या टाकीवर घासत तो अवघडून गाडी चालवायचा, पण तिला काही मागे सर असं म्हणत नव्हता. दोघांमध्ये चांगलीच जवळीक वाढली आणि पुढे चालून योगेश वर्षाला बोलला की, मला तू खूप आवडतेस आणि मी तुझ्यावरती प्रेम करतो. आता याला कोणत्या अँगलनं प्रेम बोलायचं तुम्हीच ठरवा. प्रेमाच्या नावाखाली कधी एकदा हिला अंगाखाली घेता येईल याचीच तयारी चालू होती. इकडे वर्षाबद्दल बोलायचं झालं तर तिच्या आयुष्यात काही खास चालू नव्हते. रोज कामाला जा, घरी येऊन भांडी घासा, कपडे धुवा आणि सगळ्यांना खायला बनवून द्या, एवढंच. नवरा दिवसभर दमून येत असल्यानं त्याच्याकडे तिच्यासाठी काही वेळ नसायचा. आता फुकटमध्ये चालून सोय येत आहे तर नाही म्हणायला तिच्याकडे काही कारण नव्हते. या दोघांनी येताना जाताना चहा नाश्ता करायला सुरुवात केली आणि हा योगेश तिला चालूमध्ये 4-5 हजार रुपये खर्चासाठी पण देत होता. एक दिवस तो तिला म्हणाला की आपण कुठेतरी फिरायला जाऊया का? रोज काम करून करून कंटाळा आलाय. वर्षा त्याला म्हणते की ठीक आहे, आपण 3 दिवसानंतर शुक्रवारी जाऊ. ठरलेला दिवस उजडल्यानंतर हे दोघे पण घरून कामावर जाण्यासाठी निघाले आणि कोणाला काही न सांगता बाईकवर फिरायला निघून गेले. दिवसभर फिरायचे आणि कंपनी सुटण्याच्या वेळेवर घरी जायचे हा प्लॅन होता. घरापासून 15 किलोमीटर लांब आल्यानंतर वर्षानं तोंडाचा स्कार्फ काढला आणि मोकळा श्वास घेतला. 1 तास गाडी चालवल्यानंतर त्यांना समोर एक धरण दिसले. त्यानंतर त्यांनी धरणाच्या बाजूला गाडी लावली आणि पाणी बघण्यासाठी खाली चालत जाऊ लागले. जातानाचा हा रस्ता हा थोडा सामसूम होता आणि आजूबाजूला थोडी झाडी पण होती. थोडे चालल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी आजूबाजूला कोणीच नाही आणि बाहेरून इकडे काही दिसत नाही. ही वर्षा पुढे चालत असताना योगेशनं तिचा हात पकडला, तिला मागे ओढले आणि एका आडोशाला घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्याने आजूबाजूला पाहिले
आणि लगेचच तिचा पदर खाली ओढून ब्लाऊजचा हुक हाताने मोकळा केला. इतके दिवस फक्त पाठीला घासणारा हा उजवा बॉल त्याने आज प्रत्यक्ष समोर पाहिला आणि त्यावर तुटून पडला. वर्षाने पण डोळे बंद केले आणि त्याला हाताने चोळू लागली. सुमारे 15 मिनिटे झाल्यानंतर त्याने तिला सांगितले की मागे टेकून बस. आणि त्यानंतर साडी न काढताच त्याने समोरून त्याचे डोके आत टाकले. आतून मांडीवर जीभ फिरवत त्याने सगळा एरिया जिभेने चेक केला. त्यानंतर त्याने समोरूनच चड्डी न काढता बाजूला सरकवली आणि छोट्या योगेशला आत प्रवेश दिला. अर्धा तास झाला तरी हा थांबायचं नाव घेत नव्हता आणि वर्षा पण त्याला काही अडवत नव्हती. तिच्या डोळ्यात डोळे घालून हा तिला जोरजोरात समोरूनच धक्के देत होता. स्पीड कमी जास्त करून शेवटी योगेशने सगळे पाणी आतच सोडले आणि बाहेर न काढताच तिला मिठी मारून तिच्या अंगावर झोपला. 10 मिनिटांनी त्याने सगळे लिकेज बाहेर काढले आणि रुमालाने पुसायला सुरुवात केली. कपडे नीट करून दोघे पण उठले आणि धरण न बघताच तिथून परत जायला निघाले, कारण दुपारची भूक लागली होती. जाताना एका ठिकाणी थांबून मिसळ पाव आणि ताक पिऊन दोघांनी थोडा आराम केला. 2-3 आजूबाजूची ठिकाणं बघून त्यांनी घरचा रस्ता पकडला. संध्याकाळी दोघे पण कंपनी सुटायच्या वेळेला आले आणि रोजसारखं कामावरून घरी जाण्याचं नाटक करत घरी जाऊन पोचले. आणि अशा प्रकारे या दोघांनी महिन्यातून 2 वेळा हा कार्यक्रम करायला सुरुवात केली. आणि प्रत्येक वेळी हा तिला समोरूनच देत असायचा. तिच्या डोळ्यात डोळे घालून समोरून धक्के देणे हे त्याच्या आवडीचे झाले होते. दुखताना तिच्या चेहऱ्यावर येणारे भाव हे त्याला आवडत असायचे. इकडे वर्षा पण खुश होती. जायची यायची सोय, अडीअडचणीला होणारी पैशाची मदत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिन्यातून 2दा मिळणारा 8 इंच. त्यामुळे काम करण्यासाठी ती चांगल्या उत्साहाने घरातून बाहेर पडत असायची. नवऱ्याला वाटायचे, मी खूप भाग्यवान आहे की अशी बायको मिळाली जी माझ्या इतकेच कष्ट घेते. पण त्याला हे माहीत नव्हते की ती अजून बऱ्याच गोष्टी घेत होती, ते पण समोरून. आता एक दिवसाची गोष्ट असते. ही वर्षा योगेशला कॉल करते आणि बोलते की आज खूप उशीर झालाय. तू अजून बाईक घेऊन का आला नाहीस? योगेश बोलतो की आज माझी तब्येत खूप खराब आहे. त्यामुळे मी येऊ शकणार नाही. तू एकतर ऑटोने जा किंवा तुझ्या पतीला सोबत घेऊन जा. वर्षा बघते की तिचा पती देखील मजुरी करण्यासाठी गेलेला आहे. तर काय केलं पाहिजे? तिच्या घराच्या शेजारीच उदयकांत नावाचा एक 58 वर्षाचा माणूस राहत असतो. बँकेतून रिटायर्ड झालेला हा उदयकांत मोरे एकटाच राहत होता. त्याच्या बायकोचे 7 वर्षापूर्वी निधन झालेले. आता ही वर्षा नियमितपणे बघायची की जो उदयकांत आहे, भले हा वयस्कर व्यक्ती आहे, मात्र याची आपल्याकडे बघण्याची नजर ही काहीतरी वेगळीच आहे. वर्षा याला चुकून देखील भाव देत नव्हती. मात्र तिला माहीत होतं की याच्याकडे पैसा खूप जास्त आहे. त्यानंतर ही वर्षा स्वतःच उदयकांतकडे जाते आणि त्यांना बोलते की आज मला जाण्यासाठी ऑटोही भेटत नाही आणि उशीर पण झाला आहे. तुम्ही तुमच्या कारने आज मला कंपनीमध्ये सोडवाल का? उदयकांत विचार करतो. आज कुठून सूर्य उगवला आणि ही संधी चालून आली देवा. बरं झालं, आज कुठे बाहेर गेलो नाही मी. तो तिला बोलतो, ठीक आहे, खरंच अडचण असेल तर मी आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यानंतर तो त्याची कार काढतो आणि तिला घेऊन कंपनीच्या दिशेने निघतो. कारमधून येणारी एसीची थंड हवा आणि मागे टेकून बसलेली आरामदायक सीट, वर्षा त्या 10 मिनिटासाठी कुठेतरी वेगळी मीनिंगलेस हरवून गेली.
दिवसभर ती काम करत होती, पण आज तिचे लक्ष काही दुसरीकडेच होते. असेच दिवस जात होते. योगेश सोबत ती वेगवेगळ्या ठिकाणी उन्हातान्हात फिरून घाम काढत असायची. पण आता तिला त्याच्याकडून पाहिल्यासारखे पैसे मिळत नव्हते. तो फक्त तिला करण्यासाठी लांब लांब घेऊन जात असायचा आणि तिने थोडे पैसे मागितले तर काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करत असायचा. वर्षा विचार करत होती की याच्यासाठी मी धूळ खात उन्हामध्ये एवढी लांब येते, तरी हा पैशासाठी रडारड करत आहे. असंच चालत राहिलं तर आहे ते पण काम सुटून जाईल. त्यापेक्षा आपण दुसरीकडे आकडा टाकला पाहिजे. तिला हे माहीत होतं की उदयकांत हा नंबर लावूनच बसलेला आहे. त्याला थोडा खुश केला तर तेवढीच पैशा पाण्याची अजून चांगली सोय होईल. त्यानंतर ही वर्षा उदयकांतला भाव द्यायला सुरुवात करते. तो जर कुठे बाहेर दिसला तर स्वतःहून त्याच्याशी बोलायला जाणे आणि कधीकधी त्याच्या घरी जाऊन त्याला कंपनीत सोडवायला सांगणे, हे प्रकार तिने सुरू केले. असेच 2 महिने झाल्यानंतर एक दिवस ती सकाळी त्याच्या घरी गेली आणि त्याला म्हणाली की आज खरंच उशीर झाला आहे, आज तुम्हीच सोडवा. गाडी काढून उदयकांत हा तिला कंपनीच्या दिशेनं नेऊ लागतो, तेव्हा थोड्या वेळानं वर्षा डोक्याला हात लावून म्हणते की मला बरं वाटत नाहीये. तुम्ही गाडी थोडी बाजूला लावा. उदयकांत गाडी थांबवून तिला पाण्याची बाटली देतो आणि काय होत आहे विचारतो. वर्षा त्याला बोलते की कामाच्या दगदगीने आजकाल नीट झोप होत नाहीये. हे ऐकून तो तिला म्हणतो, हे बघ, वाईट वाटून घेऊ नको, पण तुझ्यासारख्या स्त्रीनं एवढी कष्टाची कामं केली नाही पाहिजे. वर्षा त्याला म्हणते की माझा नाईलाज आहे. घरी खाणारी तोंडं आहेत आणि आमची काही जमीन पण नाही. काम करणार तेव्हाच पोटाला घास मिळतो. हे ऐकून त्याला थोडे वाईट वाटते आणि गाडीतून तो एक 5,000चा बंडल काढून तिच्या हातात देतो. ती त्याला म्हणते की मी पैसे मिळण्यासाठी तुम्हाला हे सांगत नाहीये. मला पैसे नको आहे. उदयकांत म्हणतो की जर तुम्ही हे आता मला परत दिले तर मला ते आवडणार नाही आणि हे मला परत द्यायची पण गरज नाही. शेवटी हो नाही करत वर्षा ते पैसे ठेवून घेते आणि उदयकांतच्या हातावर हात ठेवून त्याला धन्यवाद करते. इथं एक गोष्ट लक्षात. उदयकांतनं बरेच पावसाळे बघितलेले आणि त्यात तो बँकेत कामाला होता. त्यामुळे दिलेली रक्कम ही व्याजासकट कशी वसूल करायची हे त्याला चांगले माहीत होते. हा सगळा कार्यक्रम एकदम गुपचूप आणि कोणाला काही कळू न देता चाललेला. वर्षाला पण चांगले पैसे मिळत होते. आता तिला थोडं सोनं करायचं होतं. त्यामुळे या मोठ्या मागणीसाठी उदयकांतला गरम करायची वेळ आलेली. एक दिवस तिच्या जुन्या पद्धतीप्रमाणे कामावर जायचं नाटक करून एक दिवस ती या उदयकांतला घेऊन जाते. आणि जातानाच तो गाडी चालवत असताना त्याची चेन खाली ओढून त्याची नळी फुंकायला सुरुवात करते. गाडी चालवताना ही अशी सर्व्हिस मिळत असल्यानं उदयकांतच्या चेहऱ्यावर एक वेगळेच स्मितहास्य आले. अर्धा तास ती गाडी एका विशिष्ट स्पीडवर चालत होती आणि आतमध्ये हा कार्यक्रम चालू होता. बाहेरून बघणाऱ्याला वाटत होते की गाडीत एकच माणूस आहे. त्यानंतर ती गाडी हायवेपासून थोडी बाजूला थांबली आणि तशीच वर्षाला त्यानं समोरून दांड्यावर बसवली. हा उदयकांत दिसायला वयस्कर होता, पण बराच रगील होता. पुढचे 40 मिनिट यानं वर्षाला घामाघूम करून टाकली आणि थोडे पण पाणी न सोडता त्यानं तिला बाजूला केली. वर्षाला वाटलेले हा म्हातारा 5 मिनिटाचा पाहुणा असेल, पण त्याचा दम बघून ती पण शॉक झालेली. ह्याच्याकडून सोने घ्यावे का नको याचा ती विचार करू लागली. शेवटी ती त्याला म्हणाली की मला छोटा दागिना करून द्या. मला प्रेमाची निशाणी म्हणून हवा आहे. उदयकांत मात्र खुश होता.
तो तिला म्हणाला की ठीक आहे, आपण या आठवड्यात करून टाकू. आणि अशा प्रकारे तिनं शेवटी उदयकांतला आपल्या जाळ्यात ओढलेच. आता एकीकडे हा उदयकांत, दुसरीकडे योगेश आणि घरी असलेला तिचा नवरा. हे तिघे पण वर्षाचा दिवस रात्र घाम काढत होते. आणि वर्षाच्या नवऱ्याला वाटत होतं की आपण एकटेच आहोत जे इथे बॅटिंग करत आहे. पण त्याला माहीत नव्हते की या पिचवर सचिन आणि सेहवाग नुसते 100 आणि 200 रन मारत होते. तर एक तारीख येते, 13 मार्च 2025. वर्षाचा पती संतोष वर्षाला बोलतो की आज तुझ्या कंपनीच्याच दिशेनं मला काम आहे. कंपनीच्या पुढे मला काम करण्यासाठी जायचं आहे, तर मी तुला कंपनीत सोडून देतो. आता वर्षा विचार करत होती की ऑलरेडी 2-2 जण आहेत. कोणालाही कॉल केला तर मला सोडून देतील. मात्र आता हा स्वतःहून बोलत आहे, तर जाते. आजच्या दिवस पतीसोबत जाण्याचा विचार करून वर्षा देखील आपल्या पती संतोषच्या बाईकवरती बसते. संतोष कंपनीपर्यंत सोडतो आणि वर्षाला बोलतो की संध्याकाळी मात्र मला खूप उशीर होऊ शकतो. त्यामुळे संध्याकाळी तू कशी जाणार? वर्षा बोलते, ठीक आहे, मी ऑटोनं जाईन. वर्षा कंपनीत जाते आणि त्यानंतर योगेश सोबत त्या ठिकाणी कंपनीमध्ये संपूर्ण दिवस घालवते. आता मित्रांनो, या ठिकाणी वर्षानं योगेशला घरी पाठवून दिले होते आणि उदयकांतला बोलवले होते. याचं कारण हे होतं की वर्षा आणि उदयकांतमध्ये मागच्या जवळपास 8 महिन्यांपासून संबंध बनत होते. आणि हे संबंध ठेवण्याचं कारण वर्षाला या उदयकांतकडून आपल्या एका मुलीचं लग्न करून घ्यायचं होतं. गाडीमध्ये जाताना ती त्याला म्हणते की मला तुमच्याकडून एक मोठी मदत हवी आहे. तुम्हाला तर माहीत आहे की माझी परिस्थिती कशी आहे आणि मला मोठ्या मुलीचं लग्न करायचं आहे. तुमच्याकडे पैसा खूप आहे आणि तुम्ही माझ्या मुलीचं लग्न करून दिलं पाहिजे. हे ऐकून तो तिला बोलतो, तुझ्या मुलीचं लग्न आणि यात माझा काय संबंध? तुला जे पैसे मिळतात तेच खूप आहेत आणि हा इथून पुढे ह्या असल्या गोष्टी माझ्यापुढे काढायच्या नाही. जाऊ दे करून तू माझ्या डोक्यावर बसायचा प्रयत्न करू नको. वर्षा त्याला म्हणते, अहो रागवताय कशाला? मी काही खूप जास्त मागत नाहीये. फक्त 3-4 लाखची मदत करा. नंतर मी हळूहळू तुम्हाला परत देऊन टाकेन. यावर उदयकांत अजूनच चिडतो आणि तिला म्हणतो की तू तुझ्या लायकीत राहा. आता वर्षाचं पण डोके फिरते आणि ती त्याला बोलते, जर तू माझ्या मुलीच्या लग्नाचा खर्च उचलत नसशील, तर तुझ्या विरुद्ध मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करेन आणि तुझ्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेन. सर्व ऐकल्यानंतर उदयकांत विचार करतो की तक्रार दाखल केली तर भयंकर बदनामी होईल आणि मला जेलमध्ये देखील सडावं लागेल. उदयकांत हा वर्षाला पूर्णपणे वैतागला होता, कंटाळला होता. तो डोक्यात काहीतरी विचार करतो आणि तिला बोलतो की ठीक आहे, मी 2 दिवसांनी तुला पैसे देतो, तू काही पोलिसात तक्रार करू नकोस. हे ऐकून ती पण खुश होते आणि म्हणते, चालेल. 2 दिवसानंतर का उदयकांत तिला गाडीमध्ये घेतो आणि घरापासून लांब एका ठिकाणी घेऊन जातो. तिथे गेल्यावर तो तिला बोलतो की मी पैसे आणले आहेत आणि तुला देणार आहे. पण त्याआधी तू जरा माझी खालची सोय कर. वर्षा त्याला म्हणते, एवढंच ना, ठीक आहे. त्यानंतर ती त्याची चेन खाली ओढून लिंबू मिरची दोन्ही बाहेर काढते आणि जिभेने आत बाहेर करू लागते. इकडे याच्या डोक्यात काहीतरी वेगळेच चालू होते. उभा राहून तो तिचे डोके पकडतो आणि तोंडातच धक्के द्यायला सुरू करतो. 15 मिनिटे आत बाहेर करून तिला ठसका लागतो आणि ती बाजूला होते. त्यानंतर तो तिला म्हणतो की कपडे काढून घोडी बन, आज मला मागून करायची इच्छा झाली आहे. आणि जशी ती गुडघ्यावर वाकून बसते,
तसा हा उदयकांत बॅगमधून लोखंडी सळई काढतो आणि मागूनच तिच्यावर जोरात वार करतो. त्यानंतर अनेक वेळा ती सळी खुपसण्यात येते. वर्षाचा त्या ठिकाणी तडफडून मृत्यू होतो. उदयकांतला हे पण माहीत होते की योगेश आणि हिचे संबंध आहेत. कारण त्याने अनेक वेळा वर्षाला त्याच्यासोबत कॉलवरती बोलताना बघितलं होतं. आता हा विचार करतो की हिची तर आपण हत्या केली, कारण ही आपल्याला ब्लॅकमेल करत होती. आपल्या विरुद्ध तक्रार दाखल करणार होती. मात्र मला असंही पोलीस पकडू शकतात. तर मी असं करतो की हिला त्या योगेशच्या घरामागे नेऊन टाकतो. आणि अशा प्रकारे हा उदयकांत तिला गाडीच्या डिक्कीमध्ये भरतो आणि योगेशच्या घराच्या मागच्या बाजूला नेऊन आजूबाजूला बघून हिला टाकून देतो. त्यानंतर तो काहीच झाले नाही अशा अविर्भावात घरी येतो आणि आपली बाकीची दिनचर्या सुरू करतो. इकडे वर्षाचा जो पती होता संतोष, तो रात्रीच्या 8 वाजता घरी येऊन पोचतो. वर्षा अजूनही कंपनीमधून आलीच नव्हती. संतोष बघतो की कंपनीची सुट्टी तर 7 वाजता होती. अजूनही आली कशी नाही? त्यानंतर संतोष आजूबाजूला विचारतो की वर्षा आली आहे का? पण कुठेच तिचा पत्ता लागत नाही. सगळ्या नातेवाईकांना फोन करून विचारण्यात येते. पण वर्षा कुठे आहे हे कोणालाच माहीत नव्हते. शेवटी ती कुठेच भेटत नसल्यानं संतोष हा पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि वर्षा गायब झाल्याची तक्रार नोंदवून देतो. 2 दिवसानंतर पोलिसांना कॉल येतो की एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. पोलीस त्वरित त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात. संतोषनं तक्रार दाखल केली होती. तर संतोषला बोलावून घेण्यात येतं. संतोष बघतो ती त्याचीच पत्नी होती. आता त्या ठिकाणी पोलीस सर्व सोपस्कार पार पाडतात. मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करतात. आता संतोषला विचारतात की तुला कोणावरती संशय आहे का? संतोष बोलतो, संशयास्पद तर तसं काहीच नाही. मात्र माझी पत्नी योगेश नावाच्या एकाच्या बाईकवरती कंपनीमध्ये जात असायची. त्याच्यासोबतच येत असायची. आता पोलीस त्याच ठिकाणी बघतात की जो योगेश होता, हा देखील त्याच ठिकाणी राहत होता आणि त्याच्याच घराजवळच ही पडलेली होती. तर पोलीस देखील या योगेशला अटक करतात. पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि त्याला मागून भयंकर सुजवण्यात येतो. याला विचारतात, तू हिच्यासोबत काय केलं? जो योगेश असतो विनाकारण मार देखील खातो. तो बोलत होता की मी खरं सांगतोय साहेब, माझे संबंध होते. हे देखील मी कबूल करतो. मी अनेक वेळा तिच्यासोबत गेलो. तिला अनेक वेळा पैसे दिले. मात्र त्यानंतर ही दुसऱ्या कोणाच्या संपर्कात होती. हिच्यासोबत कोणी काय केलं हे मलाही माहीत नाही. आता पोलिसांना देखील या योगेशच्या बोलण्यामध्ये दम वाटू लागतो. आणि त्यानंतर पोलीस सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक करू लागतात. त्यात ही वर्षा कोणाच्या तरी कारमध्ये बसली होती. उदयकांतला अटक करण्यासाठी 1 महिना लागतो. 1 महिना लागण्याचं कारण हे होतं की उदयकांतनं हे कांड केल्यानंतर ती गाडी विकून टाकली होती. त्यामुळे उदयकांत हा पोलिसांच्या लक्षातच येत नव्हता. त्याचा नंबरही मिळत नव्हता. बरेच सीसीटीव्ही चेक केल्यानंतर त्यांना समजले की ही गाडी उदयकांतची आहे आणि त्याला ट्रॅप लावून शेवटी अटक करण्यात येते. शेवटी उदयकांत तुटला आणि त्यानं ही संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली, जी मी आपल्याला सांगितली आहे. या प्रकरणाबद्दल आपले काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.